इकडेच आहे बघा. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही पार्ट 1 बघितला असेल, हो ना? बघितला आहे ना? तर आता मी तुमच्यासाठी वंडरलँडचा पार्ट 2 घेऊन आलेली आहे. तर तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये किंवा पार्ट 1मध्ये अगोदरचं सगळं बघितलं आहे की आम्ही कसं आलो, काय काय नाही, हे सगळं काही त्यात झालं आहे. पण आजच्या व्लॉगमध्ये आम्ही तिथं काय एन्जॉय केलं आहे, तिथं राईड कशा होत्या, काय, हे सगळं तुम्हाला बघायला भेटेल. तर इथं बघू शकता आम्ही सगळं तिकीट वगैरे सगळं घेऊन इथं आलोत आता. आणि इथं कसं 10ला वॉटर पार्क चालू होतो, 10 ते 5 टायमिंग आहे. चला मग, एकदा पाण्यात उतरल्यास कुणाला काही सुधारतं का? ज्याला जसं वाटलं तसं नाचू लागले, जसं वाटलं तसा डान्स करू लागले. स्टार्टिंगला आम्हाला गौरवनी सतवलं, म्हणजे तो पाण्यात येतच नव्हता. आणि होळीच्या वेळेस पण असंच झालं होतं, गौरव बिलकुल पाण्यात खेळला नव्हता टबमध्ये. तर आम्हाला भीती होती की गौरव खेळेल का नाही, उतरेल का नाही. पण त्याला थोडंसं फ्री केलं तर मग तो छान खेळू लागला. मग थोडंसं टेन्शन फ्री झालो आम्ही. चला मग, शॉर्टमध्ये आजही तुम्हाला सांगून टाकते. तर 3 फीटच्या मध्ये जे लेकरं असतात त्यांना तिकीट नाही. 3 फीट ते 4.5 फीटमधल्या लेकरांना 500 आणि 4.5 फीटच्या वरच्यांना 700 रुपये असं तिकीट आहे. आणि 10 ते 5 टायमिंग आहे. तुमच्या फोनला, म्हणजे आतमध्ये तुम्हाला फोन घेऊन जायचा असेल तर त्या कवरसाठी 50 रुपीज. परत तुम्हाला लॉकर हवे असेल तर तिथं 100 रुपीज आणि ड्रेसेसला 50 रुपीज असे चार्जेस इथं आहेत. पण जर तुम्ही फॅमिली फ्रेंडसोबत आलात तर पैसा वसूल तुमचं होऊन जाईल, म्हणजे इतका एन्जॉय तुम्ही करू शकता. 1-2-3 राईड अशा होत्या की तिथं पाण्याचा फ्लो कमी होता आणि त्यात इतक्या व्यवस्थित फ्लोमध्ये आपण जात नव्हतो. तर त्या राईड काही मग आम्ही केल्या नाही. 1-2 जणांनी करून बघितलं तर ते व्यवस्थित वाटलं नाही, म्हणून आम्ही त्या काही केल्या नाही. पण मग पाण्यामध्ये वगैरे छान एन्जॉय तुम्ही करू शकता. आणि लेकरांना ट्यूब वगैरे भेटत नाही तिथं. जर खूपच छोटे लेकरं असले तर तुम्ही आणू शकता घरून. तर बघा, आम्ही एवढे सारे फॅमिली फ्रेंड्स मिळून इथं आलो होतो. म्हणजे आपण विचारही केला नव्हता. आपण कसा म्हणतो की लेकरं छोटे आहेत, नंतर जाता येईल, ते मोठे झालं जाता येईल, तिथं कसं करतील, पाण्यात कसं राहतील. पण खरंच आपण निघलं पाहिजे बाहेर. गौरव आणि अभिनव तर इतकं जास्त खेळत होते ना, म्हणजे आम्ही विचारही केला नव्हता. आणि प्रणव आणि सौरभ तर आमच्याजवळ नव्हतेच. म्हणजे जे त्यांच्या हाईटला मॅच होणारं पाणी आहे ना, तिथं आम्ही सोडलं होतं त्यांना. म्हणजे तिथून ते यायला तयार नव्हते. आणि खूप जास्त पाणी होतं ना तिथं, त्यांना आम्ही येऊ दिलं नव्हतं आणि त्यांनाही तिथं कम्फर्ट नव्हतं, तर मग तेही आले नाही.
तर आम्ही बिंदास त्यांना सोडून होतो, म्हणजे इतकं डान्स करत होते ना. आणि इथं मस्त वरून असे फवारे येत होते, पाणी येत होतं आणि इतकं डान्स केलोत ना आम्ही इथं. तर असा टाईम आपल्याला खूप कमी भेटतो. तर जेव्हाही आपल्या फ्रेंड्ससोबत भेटतो तेव्हा छानपैकी एन्जॉय केलं पाहिजे. तर जेवढेही सर लोक वगैरे आमच्यासोबत आलेले होते आणि आमच्या फ्रेंड्सचे हजबंड वगैरे ते पण खूप म्हणजे खूप जास्त फ्री होते. तर लेकरं तर मस्त एकमेकाला मारून घेत पाडत खेळत होते आणि आम्ही पण असं डान्स वगैरे करताना 3-4 वेळेस पडलो, इतका हसलो आम्ही. आणि आपण मराठी तर मग फुगडी सोडणार का, आम्ही इथंसुद्धा फुगडी खेळली बरं. तर इतकी मजा आली ना. असे मग म्हणलं की सगळे पॉईंट एक्सप्लोअर झाले पाहिजे म्हणून आम्ही इथून निघालो. नाही तर इथं इतकं छान वाटत होतं, मस्त थंडगार पाणी वरून पडत होतं. इथला सेटअप एकदम गुफेसारखा होता. तर तिथं आम्ही सगळ्यांनी म्हणजे कपलनं एकमेकाला असं जंप करून पकडायला ट्राय केलं, म्हणजे असं बरंच काही केलं. तर आमचे साहेब अवेलेबल नव्हते आणि ताईचे हजबंड तर आलेच नव्हते. तर मग ताईनं मलाच पकडलं.
तेही मला ताईवर बिलकुल भरोसा नव्हता, पण नंतर मग ताईचा चांगलाच मार भेटला. तर इथं मस्त असं एन्जॉय करून आता आम्ही वरती आलो. तर वरती असं मस्त स्टेप्स बनवलेल्या होत्या आणि थोडं जंगलाची फिलिंग, एखाद्या वॉटरफॉलची फिलिंग इथे येत होती. आमची इथं रील बनवण्यासाठी सगळी स्ट्रगल चालू होती. कुणाची कोणती स्टेप चुकत होती तर कुणाची कोणती स्टेप चुकत होती. तर इतकी मजा करत करत रील बनवली ना, आणि आतापर्यंत पोस्ट केलेल्या रील आम्ही जवळपास अर्ध्या ते 1 तासात अशा 7-8 रील बनवल्या होत्या. म्हणजे आता इतके असे झटपट रील बनवायलोत ना आम्ही. आणि ही रील आम्ही अगोदर बनवली होती, तर यासाठी आम्हाला जवळपास 7-8 टेक तरी घ्यावे लागले. आणि त्यात कुणाचा कोणता हात लेफ्ट जात होता, कुणाचा राईट जात होता, असं करत करत फायनली आमची रील आली, पण अजून बनवणं झाली नाही. चला, तर आता आम्ही खेळून खेळून दमलो होतो. तर सगळे मस्त आरामात इथं बसले होते. आम्ही तर थकलो होतोच, पण लेकरं बिलकुल थकले नव्हते. तर आता आम्हाला थोडा वेळ अजून खेळून आम्हाला जायचं आहे जेवण करण्यासाठी. तर इथं मस्त आरामात बसलो होतो. आणि कुठलं पाणी थंड आहे तर कुठलं गरम आहे. इथलं पाणी मस्त गरम होतं. पाय ठेवून बसायला इतकं छान वाटत होतं ना, रिलॅक्स वाटत होतं. आणि पाण्यात असताना ना पाय काहीही म्हणत नव्हते. म्हणजे इतकं खेळलं तरी काहीच वाटत नव्हतं. पाण्याच्या बाहेर निघलं ना, जसं काय आता पाय नाहीत असं फिलिंग येत होती. म्हणजे इतकं दमून गेलो होतो आम्ही तिथं खेळून खेळून. तर इथं 3 ते 4 प्रकारचे असे पाण्याने भरलेले काय म्हणतो तलाव असल्यासारखे होते. तर म्हणजे ते हाईटनुसार होते. काही मोठ्या माणसांसाठी, काही छोट्यांसाठी. आणि जिथं लेकरांना म्हणजे लेकरांच्या कमरेपर्यंत पाणी येईल ना, तिथं मस्त लेकरांचं सगळं ठेवलेलं होतं. आणि हे सगळ्यात जास्त मोठं होतं जे आत्ता आम्ही थांबलोत ना, जवळपास आमच्याही कमरेच्या वर पाणी येत होतं. तर इथं लेकरं जे साईडला रेलिंग होती ना त्याला धरून उभा टाकले होते. आता आम्हाला लागली होती भूक. तर आता आम्ही जाणार आहोत मग जेवण करायला. खूप जास्त भूक लागली. भूक लागली.
चला जेवूया आता. अशा ठिकाणी शूज घालून येऊ नाही. हो ना कळलं पाहिजे ना. लेकरांचं काय ठरवतील पण आता. चला आता मी चाललो जेवायला. जेवण करण्यासाठी आम्ही इथल्या रेस्टॉरंटमध्ये आलो, पण इथं इतकी जास्त रश होती ना, जवळपास 15 ते 20 मिनिट इथं वेट केला आम्ही, तरी पण आम्हाला इथं जेवायला भेटत नव्हतं. तर आम्ही परमिशन काढून मग बाहेर जायचा प्लॅन केला. तर जाऊन परमिशन काढली तर त्यांनी ओके बोलले मग. तर आम्ही निघालो. मग गेटच्या बाहेर थांबलो होतो, कार येणार होती. तितक्यात मला जयश्री दिसली, म्हणजे माझी फ्रेंड. मी हिच्या लग्नाला गेले होते, तेव्हापासून आमची भेट नव्हती, फोनवर बोलायचो. तर जवळपास 7 ते 8 वर्ष होत आहेत आम्ही भेटलो नव्हतो. आणि सडनली भेटलो, म्हणजे इतकं शॉक झालो ना, बोलायला म्हणजे शब्दच निघत नव्हते, काय बोलावं काय नाही. फक्त लेकरांचं वगैरे विचारलो आणि बोलत बोलत मग इतकं जास्त इमोशनल झालो ना, म्हणजे काय बोलावं सुचत नव्हतं. आणि दोघीचं पण मग रडणं स्टार्ट झालं आमचं. मी जेवणासाठी बाहेर निघणं आणि त्यांनी आतमध्ये जाणं, असा कोइन्सिडन्स आमचा झाला. आणि जर 5 मिनिटाचा जरी फरक पडला असता ना, तरी आमची वेट झाली नसती. पण नशिबात असेल आमची भेट व्हायला. तर बघा, मस्त अशी भेट झाली मैत्रिणीसोबत, जिच्यासोबत कितीतरी वर्ष घालवलेत. आणि आम्ही आता बाहेर आलोत. तर रेस्टॉरंट आम्हाला म्हणजे बाहेर कुठं काही भेटत नव्हतं, तर मग एका ठिकाणी दूध चहा छान भेटत होता. तर मग लेकरांना तिथे दूध पाजवलं. साईडला एक स्नॅक सेंटर होतं, मग तिथं थोडंसं खायला काहीतरी घेतलं लाईट. आणि आम्ही काही जेवण करायला गेलो नाही मग, कारण 4 असे वाजले होते. आणि आम्हाला शुभांगीच्या घरचं जेवण होतं, म्हणजे आमच्या नंदबाईच्या घरचं, आमच्या पुतणीच्या घरचं जेवण होतं. तर इथं आम्ही तंदुरी चहा पिला, म्हणजे हे जे याला काय म्हणतात मला माहिती नाही, मातीचं भांडं, त्याला मस्त गरम करून त्यात चहा देतात, ते चहा आम्ही पिला. तर इतका भारी चहा होता, इतका मस्त चहा होता, म्हणजे आत्तापर्यंतची माझी इच्छा पूर्ण झाली असंही म्हणू शकतो आपण. कारण मला खूपदा इच्छा होती की अशा मातीच्या भांड्यात असा तंदुरी चहा प्यायचा म्हणून. आणि आज तो कंप्लीट. माझी फ्रेंड आलेली आहे, मी तिला शोधत आहे, जयश्रीला. जयश्री, कुठे आहे तू? आम्ही बाहेर निघायला आणि जयश्री आतमध्ये यायला असं झालं होतं. तर आम्ही 5 मिनिट बोललो असेल. तर मी तेच तिला शोधत होते की ती कुठं आहे काय म्हणून. तर इथं येऊन तिला छान थोड्या वेळ बोलून थोडं फोटोज व्हिडिओज घेऊन मग परत आमच्या ग्रुपकडे आले.
तर आता आमची निघायची वेळ झाली होती, म्हणजेच ॲडव्हेंचर पार्ककडे. आता आम्ही जाऊन चेंज वगैरे करून तिथं शॉवर वगैरे घेऊन मग आम्ही ॲडव्हेंचर पार्ककडे जाणार आहोत. कारण इथला टाईम फक्त 5पर्यंत आहे आणि तिथं आपण 1-1.5 तास खेळू शकतो. तर तिथं पण वेगवेगळे ॲडव्हेंचर आहेत खेळण्यासाठी. सायकलिंग आहे म्हणजे दोरीवरची, परत झिपलाईन आहे आणि दुसरेही छोट्या मोठ्या आहेत आणि काही आहेत ते फ्री आहेत. आणि झिपलाईन, सायकलिंग वगैरे असे 3-4 गोष्टी आहेत, त्याच्यासाठी चार्जेस लागतात. आणि तिथंच लेकरांना पण खेळण्यासाठी मस्त आहे. परत एक छोटासा पार्क पण आहे, तुम्ही तिथं जाऊन बसू शकता. तर असं सगळं इथलं काही आहे. आणि आता आम्हाला जायचं आहे ॲडव्हेंचर करायला, पण आमच्यात बिलकुल एनर्जी उरली नाही. पण ते सगळं बघितल्याच्यानंतर लेकरांना कुठंतरी असतं की जावं म्हणून. तर तिकडं जाऊन मग थोडा वेळ आम्ही टाईम स्पेंड करून आम्ही निघणार आहोत, कारण आम्हाला तर झालं आहे खूप जास्त उशीर. एन्जॉय ना. आम्ही कुठं आले आपण? ॲडव्हेंचर पार्कमध्ये फ्लश बघा, हे पूर्ण ब्लिचिंग पावडरचा इफेक्ट आहे. आता चाललो आम्ही ॲडव्हेंचर पार्क. हो स्वाती, बघ आम्हाला तर यायला इथं उशीर झाला होता, पण लेकरांना चेंज वगैरे करून यायला बिलकुल लेट झालं नाही, कारण त्यांना एक्साइटमेंटच तेवढी होती. तर ते इथं येऊन बघा, हे इथं असं खेळणं चाललेलं आहे लेकरांचं. तर साईडला तुम्हाला दिसत असेल तिथं एक पार्क पण आहे, तिथं जाऊन पण खेळू शकते लेकरं. पण आता आम्हाला बिलकुल वेळ नव्हता, हेच पटकन खेळा आणि आपण निघूया असं आमचं चाललेलं होतं. आम्ही कोणीच झिपलाईन वगैरे ट्राय केली नाही, तर भीती होती की कशी असेल काय माहिती म्हणून. तर ते कुणीच ट्राय केलं नाही, इथं फक्त येऊन लेकरांना खेळू दिलं आणि असा आमचा दिवस गेला आहे. आता आम्हाला इचोडाला जायचं आहे, तिथं थांबायचं आहे, शुभांगीच्या घरी मस्त जेवण करायचं आहे आणि मग आम्हाला निघायचं आहे. पण त्या अगोदर सगळ्यांना असं होतं की मस्त आईस्क्रीम खाऊया, एक ग्रुप फोटो काढूया आणि नंतर निघूया. तर इथं बघा आम्ही सगळेजण जमलोत आणि हे बॅकग्राऊंड इतकं छान होतं ना, मस्त. त्याच्यावर मागे मछली होत्या, तर आम्ही छान असे ग्रुप फोटोज घेतले, इथं मस्त आईस्क्रीम खाल्ली आणि आता आम्ही निघालोत बघा. तर असा गेला आमचा दिवस. असं झालं ह्या वंडरलँडचा एन्जॉयमेंट म्हणू शकता तुम्ही. तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तुम्हाला कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला पण यायचं असेल तर व्हिजिट करू शकता, नॉट बॅड. तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत या आणि मस्त असं एन्जॉय करा. भेटूया नवीन एखाद्या छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर काय करायचं? सबस्क्राईब करायचं.